नमस्कार, मी प्रवीण. नमस्कार. नमस्कार. लँटन मराठी डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहतोय की महिलांची व्यावसायिक भरारी आता विविध क्षेत्रांमध्ये ठसा उमटवताना दिसत आहे. महिलांमध्ये अंगी असणारी त्यांची जिद्द, चिकाटी आणि उपजत ऊर्जा या सर्व बाबी त्यासाठी सहाय्यभूत ठरतात. त्याचबरोबर त्यांचं प्रत्येक गोष्टीमध्ये असलेलं बारकाईने नियोजन या सर्व बाबी पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते की विविध क्षेत्रामध्ये महिला सध्या स्वतःचा एक वेगळाच ठसा उमटवताना दिसत आहेत. आज आपण आपल्या लँटन मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील अशाच एका उद्योगशील महिलेशी संपर्क साधणार आहोत, संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या या उद्योगाबाबत त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत धायरी पुणे येथून तृप्ती धकाते, ज्यांनी छोट्याशा आपल्या मशरूम उद्योगातून आज एक आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे, एक स्वयंरोजगार निर्माण केला आहे आणि स्वतःबरोबरच इतर महिलांना देखील रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तृप्तीजी, आपलं लँटन मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. म्हणजे आपण मूळच्या वर्ध्याच्या. येस. तर मग आपण वर्धा ते पुणे हा प्रवास कसा झाला तो अगोदर सर्व दर्शकांना सांगा. येस सर. ऍक्च्युली 5 वर्ष मी लेक्चरशिप केलेली, प्राध्यापिकेची मी नोकरी केलेली. माझं शिक्षण हे MSc बायोटेक्नॉलॉजी आणि MSc बॉटनी झालेलं आहे. लग्नानंतर मग मी पुण्यात आली. 1 वर्ष मी DY पाटील कॉलेजला नोकरी केली. माझ्या मिस्टरांची ट्रान्सफर झाली औरंगाबादला. मग तिथे मी 2 वर्ष प्रयोगशाळेत काम केलं. औरंगाबादला माळीवाडा म्हणून एक प्रयोगशाळा आहे, तिथे डॉक्टर मुकादम सरांच्या अंडर मी तिथे काम केलं आणि तिथे मी मशरूमचे वेगवेगळे प्रयोग केले. त्या प्रयोगशाळेमध्ये प्लांट टिश्यू कल्चर, परत बायो फर्टिलायझर आणि मशरूमचे मी वेगवेगळे प्रयोग केल्यानंतर माझं असं लक्षात आलं की ही जी मशरूम आहे ही आपण भुश्यावरती वाढवू शकतो. नंतर मग आम्ही पुण्याला आलो. पुण्याला मग मी स्वतःचं सुरू केलं मशरूमचं आणि 1 वर्ष तर आम्हाला जागा शोधायला लागलं आणि मला तर निगेटिव्हिटी खूप मिळाली. ही जी ओयस्टर मशरूम आहे तर बरेच जण बोलले की याला मार्केटच नाही आहे, पण ती निगेटिव्हिटी मी पॉझिटिव्हली घेतली आणि मार्केट जर नसेल तर ते आपण डेव्हलप करू शकतो आणि त्या पॉझिटिव्हली मी इथे मशरूमचा उद्योग सुरू केला. तर मशरूम निर्मिती करायची असेल तर साधारणतः किती जागा लागू शकते आणि किती छोट्या जागेत देखील आपण हे करू शकतात? याला जागा काही जास्त लागत नाही. अगदी आपण टेरेसवरती करू शकतो, गॅलरी गार्डन मध्ये सुद्धा करू शकतो आणि म्हणजे छोट्याशा रूम मध्ये सुद्धा हा व्यवसाय आपण करू शकतो. अगदी 10 बाय 10 ची जरी रूम असेल तरी त्या रूम मध्ये सुद्धा आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो. कारण याला भुशाची फक्त गरज असते आणि तो अवेलेबल झाला की मग मशरूमचं बी याला लागतं आणि परत स्टरलायझेशन साठी काही लागतात मटेरियल. बाकी याला काही जास्त लागत नाही इन्व्हेस्टमेंट. तर हा अगदी कमी खर्चामध्ये आपण हा व्यवसाय करू शकतो. ओके. आता मगाशी तुम्ही सांगत होतात की प्रत्यक्षात ज्यावेळेस तुम्ही मशरूम निर्मिती सुरू केली त्यावेळेस तुमचा जो अनुभव आहे तो सांगत होतात, तर त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला कोणत्या अडचणी आल्या आणि त्यावर तुम्ही कशी मात केली? अडचणी तर भरपूर आल्या, कारण मी 5 वर्ष प्राध्यापिकेची नोकरी केली आणि घरून सुद्धा मशरूम व्यवसायाला विरोधच होता. कारण मशरूम तर उगवले पण विकायचे कुठे हा माझ्या पुढे प्रश्न होता. इंटरेस्ट होता म्हणून मी हा बिझनेस सुरू केला आणि नंतर आता मशरूम विकायचे कुठे हा माझ्या पुढे प्रश्न होता. नंतर मग मी काय केलं, जे काही वीकली आठवडी बाजार असतात, मार्केट असतात, आठवडी मार्केट, तर तिथे मी माझे मशरूम विकायला घेऊन जायची आणि नंतर मग सुरुवातीला ते मशरूम बघून सुद्धा म्हणजे लोक म्हणजे खूप कमी मला सुरुवातीला प्रतिसाद मिळाला. बऱ्याच जणांना असं वाटतं की ही नॉनव्हेज आहे. बरेच जण गावातले लोक याला कुत्र्याची छत्री सुद्धा म्हणतात, असेही गैरसमज आहेत. तर मशरूमचे हेल्थ बेनिफिट्स भरपूर आहेत, तर ते मी लोकांना समजावून सांगितले आणि नंतर मग मी काय केलं की मशरूमची भाजी बनवून न्यायची. 1 चमचा मी लोकांना भाजी दिली आणि अशा प्रकारे माझं प्रमोशन सुरू झालं. 1 चमचा भाजी दिल्यानंतर लोकांना ती खूप आवडायला लागली आणि मग माझा कॉन्फिडन्स बूस्ट होत गेला आणि आता माझी जी मशरूम आहे ते ऑल ओव्हर इंडियामध्ये जातात. कारण मशरूम जी आहे ही आपण वाळवून पण ठेवू शकतो, याचं पावडर पण बनवू शकतो, त्यामुळे आता प्रचंड अशी मागणी आहे मशरूमला. आपण हा प्रवास सांगत असताना एक महत्वाची माहिती आपण सांगितली की सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला बाजारपेठेची कशी अडचण आली, ही मशरूमची निर्मिती कशी होते हे देखील थोडं महाराष्ट्रातल्या आपल्या दर्शकांना सांगता? ऍक्च्युली
मशरूम ही एक प्रकारची बुरशी आहे आणि ही प्लांट कॅटेगरीमध्ये येते, त्यामुळे आपण याला वेज म्हणतो. ही जी मशरूम आहे याला अंधारी रूम लागते. मशरूम जी आहे ही स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, त्यामुळे भुसा हे त्यांचं अन्न असतं. भुशामध्येच कार्बोहायड्रेट, लिग्निन वगैरे जे काही अन्न घटक आहे जे मशरूमला लागतात ते सगळे त्यामध्ये उपलब्ध असतात. तर सुरुवातीला भुसा जो आहे तो भुसा आपण वर्षभर साठवून ठेवतो आणि नंतर मग तो धुतला जातो आणि नंतर सेंद्रिय पद्धतीने त्याचं निर्जंतुकीकरण केलं जातं आणि 15 दिवस ते अंधाऱ्या रूममध्ये त्याला ठेवावं लागतं. म्हणजे भुशामध्ये बी वगैरे टाकून आपण ते बेड बनवतो, त्याला बेड म्हणतात. आणि ते बेड मग 15 दिवस अंधाऱ्या रूममध्ये ठेवावे लागतात, याला अंधार लागतो. आणि मशरूमची बुरशी जी आहे ती पांढरी असते आणि ते 15 दिवसामध्ये बेड पूर्ण पांढरे होतात आणि मग त्या इन्क्युबेशन रूममधनं आपल्याला ग्रोविंग रूममध्ये शिफ्ट करावं लागतात, कारण याला नंतर ऑक्सिजनची गरज पडते. तर मशरूम येण्यासाठी मग याची जी सायकल आहे ही 22 दिवसाची आहे. इन्क्युबेशन 22 दिवस आहे. इन्क्युबेशन रूममध्ये 15 दिवस ठेवल्यानंतर ग्रोविंग रूममध्ये शिफ्ट केल्यानंतर 7 दिवसामध्ये मशरूम येतात. म्हणजे टोटल 22 दिवसामध्ये मशरूम येतात. मग आता आपण सुरुवातीला फक्त मशरूमचं उत्पादन घेत होतात, मशरूमची निर्मिती करत होतात. त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला ह्याच्यातले देखील वेगवेगळे उपपदार्थ करता येऊ शकतात, मशरूमची भुकटी आताच आपण सांगितलं पावडर तयार करता येते, तर या बाबतीत थोडी माहिती देतात. हो, आमच्याकडे पावडर आहे, मशरूम प्रोटीन पावडर. मी तुम्हाला दाखवते. हे जे मशरूम प्रोटीन पावडर आहे, तर हे जे मशरूम प्रोटीन पावडर आहे हे आपण रोजच्या भाजीमध्ये 1 चमचा टाकू शकतो किंवा दुधामध्ये आपण सुद्धा घेऊ शकतो. हे परत कणिक मळताना आपण टाकू शकतो आणि कशातही हे मशरूम पावडर आपण टाकू शकतो. इव्हन पराठा करताना किंवा कशातही पास्ता नूडल्समध्ये, पुलावमध्ये कशातही आपण हे मशरूम पावडर टाकू शकतो. आणि याचे फायदे असे आहेत की हे डायबिटीजसाठी खूप चांगलं आहे, परत कोलेस्टेरॉल कमी करतं आणि ॲसिडिटीसाठी पण बेस्ट आहे आणि इम्युनिटी बूस्टर सुद्धा आहे. ज्यांना विकनेस जाणवत असेल किंवा ज्यांचं पोट साफ होत नसेल तर हे मशरूम पावडर खूप छान आहे. यावरती बराच रिसर्च सुद्धा झालेला आहे आणि बराच प्रोस्टेट जो काही लेडीजमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा त्रास होतो तो सुद्धा 30 ते 40% या मशरूमनी कमी होतं. ओके. आता आपण मशरूम आणि मशरूम पावडर संदर्भात सांगितलं. या व्यतिरिक्त या मशरूम पासून कोणकोणते पदार्थ बनवता येतात आणखी? यापासून आपण मशरूम कुकीज तयार करू शकतो, जे की आम्ही तयार करतो. हे मशरूम कुकीज आहेत की जे गाईच्या तुपापासून, गुळापासून आणि मशरूम प्रोटीन पावडर टाकून आम्ही ते तयार केलेले आहे. परत यापासून आपण मशरूम पापड तयार करू शकतो, मशरूमचं लोणचं तयार करू शकतो, मशरूम नूडल्स तयार करू शकतो. असे बरेच प्रॉडक्ट आपण तयार करू शकतो मशरूम पासून. आता आपल्या प्रोजेक्ट मधून प्रतिदिन किती मशरूमची निर्मिती करतात आपण? रोज आम्ही आमच्याकडे 40 किलो मशरूम निघतात, फ्रेश मशरूम. आणि रोज म्हणजे महिन्याचं 1 टन मशरूमचं उत्पादन आमच्याकडे निघतं, पण आता आमचा रोजचं 80 किलो उत्पादन घेण्याचा विचार आहे. बरं. आणि हे किती दिवस टिकतं पुन्हा? हे जे फ्रेश मशरूम आहे हे 1 दिवस टिकतं आणि फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस असं राहतं. म्हणजे ह्याचं उत्पादन झाल्यानंतर याला बाजारपेठेत पोहोचणं गरजेचं आहे. हो, गरजेचं असतं. मग या बाजारपेठेच्या अनुषंगानं काय व्यवस्था? फायदे असे आहेत की फ्रेश मशरूम आपण वाळवून ठेवू शकतो. जसं आता आमच्याकडे ड्राय ऑयस्टर मशरूम आहे, तर हे वर्षभर टिकतं. आणि जसं बाकीचे पापड वगैरे, कुरवडी वगैरे जसं वर्षभर टिकतात, तसे हे ड्राय मशरूम सुद्धा टिकतात. आणि हे गरम पाण्यामध्ये 10 मिनिटं टाकायचं, ते सॉफ्ट झाल्यानंतर श्रेड केल्यानंतर याची भाजी बनवायची. ग्रेव्हीची भाजी खूप छान होते या मशरूमची, ड्राय मशरूमची. याला सुद्धा प्रचंड मागणी आहे आणि हे पूर्ण आम्ही सेंद्रिय पद्धतीने पिकवतो. ओके. मग आता आपण सांगत होतो की बाजारपेठेची आपण चर्चा करत होतो. यामध्ये आपण वेगवेगळ्या माध्यमातून मार्केटमध्ये हा आपला मशरूमचे जे पदार्थ आहेत, मशरूम आहे, मशरूम पावडर आहे, पाठवतात. परंतु बाजारपेठेमधलं सगळ्यात महत्त्वाचे ग्राहक कोण आहेत या मशरूमचे? यामध्ये आम्ही ऑर्गॅनिक शॉपमध्ये आमचे मशरूम पाठवतो. आता जसं आता आम्ही पुण्याला ऑर्गॅनिक शॉपमध्ये आणि जे काही भाजीवाले वगैरे आहे ते फ्रेश मशरूम आमच्याकडनं घेऊन जातात. काही डिस्ट्रीब्युटर आहेत तर ते आमच्याकडनं बल्कमध्ये मशरूम घेऊन जातात. आणि बँगलोरला, हैदराबादला, गोव्याला तिकडे आमचे मशरूम कुकीज सुद्धा जातात. कुकीजची जी टेस्ट आहे ती ऑसम आहे. म्हणजे एकदा खाल्लं तर परत मुलं खातात. छोट्या मुलांना सुद्धा ही मशरूम कुकीज आवडायला लागली आहे, त्यामुळे बरीच मागणी आहे.
तर आता आम्ही मशरूम पापड सुद्धा तयार केलेले आहे, तर ते सुद्धा आम्ही लॉन्च करणार आहोत. आपण ज्यावेळेस प्राध्यापक म्हणून आपण काम केलं, वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या झाल्या, या निमित्तानं आपल्याला उद्योग करावा असं कधी वाटलं? किंवा मी औरंगाबादला होते, 2 वर्ष मी प्रयोगशाळेत काम केलं. त्यानंतर माझ्या मिस्टरांची बदली सांगलीला झाली आणि मग मला ते सोडायचं नव्हतं. पण नंतर एक मध्यम मार्ग आम्ही असा काढला की पुण्याला आमचं घर होतं. मग तिथे मी नेट सेटचा अभ्यास सुरू केला आणि सेट आणि गेट क्वालिफाईड सुद्धा झाली, कारण लहानपणापासून प्राध्यापक होण्याची खूप आवड होती मला. सेट गेट पास झाली, पण ते मशरूमचा जो इंटरेस्ट आहे तो काही डोक्यातनं निघत नव्हता. थोडी शिकली आणि काय भाजी विकायला जाते नाही का, त्यामुळे घरच्यांचा पण विरोध होता. पण आता म्हणजे त्यांचा माइंड सुद्धा कन्वर्ट झालेला आहे, कारण आपल्याकडे ऑल ओव्हर इंडियामधनं मशरूम शिकायला येतात, मशरूम कल्टिवेशन शिकायला येतात. माझे जे ग्रोवर आहे, मशरूमचे ग्रोवर उडीसाला आहे, झारखंडला आहे, पंजाबला आहे, परत कर्नाटकला सुद्धा आपला एक ग्रोवर तयार होत आहे. तर महाराष्ट्रामध्ये पण माझे ऑर्गॅनिक ग्रोवर्स भरपूर आहेत. मी पुन्हा ऑल ओव्हर इंडियाचा जेव्हा सर्वे केला तेव्हा मला असं लक्षात आलं की मशरूम कल्टिवेशन जे आहे, 90% मशरूम कल्टिवेशन जे आहे ते केमिकल ट्रीटमेंटनीच लोक करतात. अगदी 10% असे आहेत की ते ऑर्गॅनिकली कल्टिवेट करतात. 2018ला आपण मशरूम निर्मितीला प्रारंभ केला, त्यावेळी आपली प्रोजेक्ट कॉस्ट किती होती आणि आजचा टर्नओव्हर कितीचा आहे? सुरुवातीला मी 3 लाख इन्व्हेस्ट केले यामध्ये. सुरुवातीला मला जास्त मिळत नव्हते, 30,000 वगैरे असे सुरुवातीला मिळत होते, कारण त्याला मार्केटही नव्हतं आणि मला स्ट्रगल करावं लागलं. काही अप्स अँड डाऊन्स पण आले आम्हाला. काही दिवसाचे जे सप्लायर आहेत त्यांनी पण व्यवस्थित आम्हाला भुसा न दिल्यामुळे भरपूर आमचा लॉस झाला आणि नंतर हळूहळू मार्केट बूस्ट झालं. तर आता मंथली मला 1 लाख रुपीज इन्कम मिळतं आणि आता जेव्हा आम्ही म्हणजे जास्त प्रोडक्शन करणार आहोत तर 3 लाख रुपये महिन्याचे तरी मिळतील असा म्हणजे आगामी काळातलं नियोजन. हा कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये करणारा व्यवसाय आहे. अगदी 10 बाय 10च्या रूम मध्ये सुद्धा आपण हा मशरूमचा व्यवसाय सुरू करू शकतो. आता बऱ्याच लेडीज असतात की त्यांना मुलं सांभाळून काहीतरी करायचं असतं, पण त्यांना मार्ग सुचत नाही की कोणता बिझनेस करायचा. तर ही जी मशरूमची शेती आहे हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही मुलांना सांभाळून ही मशरूमची शेती तुम्ही करू शकता. मशरूम हार्वेस्ट केल्यानंतरचे जे बेड होतात, जो कचरा उरतो तर त्यापासून आम्ही गांडूळ खत तयार करतो, म्हणजे काहीच वाया जात नाही. फ्रॉम वेस्ट वी कॅन मेक बेस्ट. तृप्तीजी, आणखीन एक महत्वाची बाब, आपला जो हा व्यवसाय आहे, उद्योग आहे तो अन्न प्रक्रियेशी निगडीत. हो, बरोबर. तर या अनुषंगाने कुठल्या विभागाच्या अन्न प्रक्रियाच्या अनुषंगाने परवानग्या घ्याव्या लागतात, मान्यता घ्याव्या लागतात आणि कोणती काळजी घ्यावी लागते? येस, जेव्हा सुरुवातीलाच व्यवसाय सुरू केला तर आम्ही फूड लायसन वगैरे, उद्यम आधार सगळे आम्ही काढलेला आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि हायजिनिकली पूर्ण आम्ही करतो, कारण मशरूमला हायजीन खूप लागतं, स्वच्छता खूप लागते. तर मास्क लावणे, परत कॅप लावणे, या सगळ्या गोष्टी ज्या आहे, जेवढं स्वच्छता पाळता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करतो आणि क्वालिटी देण्याचा आमचा प्रयत्न असतो, कारण माझ्या फार्मचंच नाव क्वालिटी मशरूम फार्म आहे. वी आर कमिटेड टू गिव्ह क्वालिटी प्रॉडक्ट. आपण लँटर्न मराठीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आलात. आपण आपल्या मशरूम निर्मितीच्या प्रकल्पाबरोबरच स्वावलंबन कसं मिळवावं, स्वावलंबी कसं व्हावं या संदर्भात ही खूप छान माहिती दिली, मार्गदर्शन केलं आणि आपल्या प्रोजेक्ट बद्दल देखील माहिती दिली, जे की महिलांना विशेषतः खूपच प्रेरणादायी आहे. आपला खूप खूप आभार, धन्यवाद. आपण या प्लॅटफॉर्मवर वेळ दिलात. आज आपण इथंच थांबूयात. उद्या पुन्हा एका नवीन विषयासह, नवीन प्रयोगासह, नवीन उद्योग व्यवसायासह, शेतीतल्या नवीन प्रयोगासह मी प्रवीण आपल्यासमोर येणारच आहे. तोपर्यंत पाहायला विसरू नका लँटर्न मराठी. धन्यवाद. धन्यवाद प्रवीण सर. लँटर्न मराठीचे मी आभार मानते की तुम्ही आमच्यासारख्या उद्योजकांना संधी देता आणि आमचा उत्साह द्विगुणित करता. थँक्यू सो मच.